मंडळी, हास्याचा खुराक घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. साजूक तुपासारखा उत्तम आणि अस्सल विनोद घेऊन तयार असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्यासाठी कौतुकाचे बदाम घेऊन तयार असणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे मुसाफिरा या चित्रपटाची टीम. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत, या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि डान्सिंग स्टार पुष्कर जोग, या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करायला सज्ज असलेली स्मृती सिन्हा, चुलबुली अँड डॅशिंग गर्ल दिशा परदेशी. सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, रांगेचा फायदा सगळ्यांनाच होतो असं म्हणतात, पण आज या रांगेचा फायदा विनोद निर्मितीसाठी होणार आहे. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. काय हो, घाबरवत आहे? बरे आहेत ना? बरे आहे, बरे आहे. गरम किती होत आहे? तुम्ही नवरीकडून काय? होय होय, नाही काय कळत नाही आता. इतका वेळ झालाय ना, पुण्याच्या बाजून आलं तेच कळत नाही. बादलीवर बघून लक्ष येते नवरीच्या बाजूने. काय आता तुम्ही घाबरवतोय जरा जरा? काय झालं, अर्धा तास झालं रांगेत उभे आहोत आपण. रिसेप्शनची रांग आहे की रेशनिंगची कळत नाही. एवढ्या एखादा 2-4 पोरं झाली असती. नाहीतर काय आली वाटतं नवरी. नवरी आली वाटतं. नाही नाही नाही, तो बाप आहे. ते चहा प्यायला गेलेत. माझी कोणतरी बोलले चहा प्यायला गेलेत. ते नवरी कधी चहा प्यायला जाते? मला काय माहिती, तुमच्या मागे उभा आहे मी. मला विचारतोय सगळं. अरे काय नवरा नवरी आहे ती? काय नवरा नवरी आहे ती? याला काय म्हणजे काय? याचा काय अर्थ? नवरा नवरी म्हणजे अर्थ काय? अरे चहा प्यायला कोण जातोय नवरा नवरी? हा काय इडीबिडी आहे काय? उपास असतोय लग्नाच्या दिवशी. अहो, कोणाचे रीतिरिवाज वेगवेगळे असतात. हा, हल्लीची पोरं काटावर आली असतात. लग्न कधी होतोय मी उपास घरी सोडतोय, याच्यावर असतं सगळं. बरोबर बरोबर. उपासाचं जेवण आहे इकडं. आज उपासाचं जेवण आहे. बोलण्याची पद्धत आहे ती. पैशाचे बोलतात तुम्हाला तसा माझा काही संबंध पण नाही माहिती का लग्नाला याचा. मला कशाला काय सांगू आता. खरं तर मागाशी अक्षता पडल्या तेव्हाच कलटी हाणाय पाहिजे होती. म्हाताराला अडगाय आमचं. म्हणलं फोटो काढून घेऊन ये नवरा नवरी बरोबर. झालाय मोतीबिंदू त्याला. कुठनं बघणार आहे फोटो? मला तुम्ही ओळखता? तुमच्या बापाचं सांगताय मला? गप्प राहा ना. पाय दुखते तेव्हा आता. जरा गप्प बसा, कानात गुणगुण नको तुमची. वाट बघा वाट बघा का. भाऊ ओ भाऊ, ही बादली भेट म्हणून आणले तुम्ही? हो. मग नीट पकडा ना, लाईनला एक वेगळाच फील येतोय. सगळ्यांना बरोबर फील होतोय. सगळ्यांची लाईन बरोबर आहे. तुझी लाईन हीच आहे ना? हो, माझी वेगळीकडे आहे कुठे? नाही, हीच लाईन आहे माझी. ए माझा चकुला, तसंच घातलंयस काहीतरी? कपडे आहेत माझे, लग्नाचे कपडे आहेत हे. होय काय? मग बरं झालं सांगितलं आता. रिसेप्शनला आलायस ना? मग नाही हातात पाकिट बिकिट का दिसत नाही. गिफ्ट बिफ्ट कुठं आहे? हो, हे बसलो ते गिफ्टच आहे. मी प्रत्येक लग्नात हेच घेऊन जातो. लाईन वाढली की लगेच बसायला बरं पडतं. हे अशी स्टाईल आहे माझी. तुमचं गेला बाहेर काहीतरी. काय ते? होय, कटाळा आलाय आता. तुम्हाला सांगतो, बायकोला म्हणलं जा जेवून घे जास तू, मी नंबर लावतो. बायको जेवली, झोपली, उठली, आली. तिला म्हणलं जा परत एकदा जेवून ये. ती परत जेवाय बसली. ती बघा परत जेवती, ती तरी नंबर आला नाही अजून. तीन वेळा लोक जेवतात.
खरं तर मनच जेवायला पाहिजे. मनच शुगर आहे ना, मनच शुगर आहे, मनच जेवायला पाहिजे. एवढे लोक जेवतात, आम्हाला ठेवणार आहे का नाही लोक जेवण? ऐक ना, जरा उठतोच, मला बसू दे ना. काय ट्रेन आहे 34 सीट मागताय? जाऊ दे तू काय उभी राहा. अरे तरणा पांड पोरगास ना तू, उठ ना, बसू दे त्या म्हातारीला. ए म्हातारी कोणाला बोलला रे? याचा एक मारे ना मुटका, सगळी शुगर वितळून जाईल तुझी. म्हातारी दिसते मी, म्हातारा असेल तू. ज्याचं करावं जॉब भले तो बोलतो मीच खरं. काय बोलतो? मी म्हातारा आहे, मी बसतो, मी म्हातारा आहे. म्हातारी आहे. हो, तुमच्या बायकोला सांगा तिचं तिचं चालू दे. हा. हे वेगळं आहे, ती वेगळं आहे. जा तुमचं. गप्प बस. अरे ताड घेऊन कुठे इकडे आली या? अरे हे जाऊ. अरे यार काय ना एक घास खा. अरे कुठे एक घास हो खा. हो इथं इथं काय भरवताय? इथं नाही जेवायचं, तिकडे जाऊन जेवा. लाईनी जेवल्या नाही ना लाईनी, तू बाय एक घास खा. एकतर हा? तिकडे जाऊ तिकडे बसली तिकडे जा तिकडे जा. ए, मार नंबर आहे. असं करू नका ना, आमची पण लाल खाली पडेल ना असं जेवण मध्ये आणलं तर. कशाला आले काय माहिती लग्नाला, खरं तर येणारच नव्हते मी. हा तुझ्या मुलं मी आलो. आ? तो दत्तू ये ना ग ताई, ये ना ग ताई, करवली म्हणून तरी ये ना. लग्नात कोणीतरी सुंदर मुलगी पाहिजे, ये ना ग. सुंदर आहे. काय? हाय सुंदर. गप ना जेवणात आमरस आहे म्हणून पाय निघत नाहीये माझा आता. त्याला आमरस आहे. झिरो मॅनेजमेंट आहे बरं का. अरे कोणतरी पाहिजे ना का घरातलं इथं. बाप कुठं आहे नवऱ्याचा? बघायला पाहिजे ना की लाईन लावली की उडी तर भांडणं व्हायला लागली आता. नवऱ्याचा बाप कुठं आहे? कशाला पाहिजे तुम्हाला बाप? तो त्याचा बाप आहे ना, तो मगाशी माझा छकुला माझा सोनूला गाणं गाताना डाळीच्या टोपात पडला. त्याची डाळ धुत आहेत मागे तिकडे. मग आता ही डाल धुतलेली आम्ही खायची आहे? काय बाजूगिरी यार. अरे बोलवा ना लवकर. काय पण बोलतो. I will be there. I will be there. वाढवा. एक अर्ध्या तासात. मागे एक मिनिट. जाड मिशी घेऊन पुढे कुठे चाललाय? नाही काहीतरी काय दत्तू माझा एम्प्लॉई आहे. मला घाई हो जराशी, म्हणजे माझं ना फ्लाईट आहे हो, मला एअरपोर्टवर जायचंय. मला उसात जायचे. माणुसकी हाय, बादली ठेवले, देतो नंतर थोड्या वेळ. जा इकडे. हाय, आम्हाला घरी काय कंटाळा आला म्हणून रांगेत नाही आलो आम्ही. नाही एक 5 मिनिटात आलोच तुम्ही जाऊन. प्लीज म्हणजे थोडस तरी मी जाऊन येतो ना. बोलत नाही, मागे जावा. मागे जा. या निघ मागे. नाहीतर काय? आली इथे मध्ये उसायला. भाडं झालं इथे उभे आम्ही. नाहीतर काय? नाहीतर काय? बादलीची वाटी बोल थोड्या वेळ. होय. नाहीतर काय? उई. वा, हुई, हुई. खाऊन घ्या. काय माहिती? दोन घास खा. हे काय? यांचं काय? जेवला नाही ना हो तुम्ही? इथं लाईनीत नका जेवू, आम्ही नाही, काय नाही, जेवून घ्या. तिथे- रात्रभर झोप पण नाही आहे, खाऊन घ्या तुम्ही. हो वहिनी अहो वहिनी याला काय अर्थ आहे? ही बोलायची काय गरज आहे का? नाहीतर जाऊ तुला दाखवतो आज रात्री. जा. वहिनी एक चमचा मला पण भरवा ना. बसा ना. अवघड आहे का? काय अवघड आहे? मला काय वाटतं माहिती काय, त्यांनी खरं तर एक नाही मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता लोकांसाठी. खरं म्हणजे काहीतरी असं कपलचं गेम बिम जरा लोकांसाठी बरं वाटलं असतं ना जरा. बरोबर आहे. आहे मग. मी तर म्हणतो नाचाल, काहीतरी नाचणं बिचण्याचं. मग काय डान्स बिन्स पाहिजे होता लागा. ती मगासपासून ती कोणतरी पोरगी फिरते ती बघा. नवऱ्याकडची होती, नवऱ्याकडची. तिला नाचायला सांगा ना. तिचा बांधा डान्सिंग वाटतोय. माझ्या साडूची पोरगी आहे ती. डान्सच्या शाळेत घाला, चांगली नाचेल असं वाटतंय ती. इथून नाही दिसत आहे नवरा नवरी. किती लांब लाईन आहे म्हणजे. याला ताजमहल दाखवा. नाही मी आपलं जस्ट सॉरी नवरा नवरी बघते. सॉरी. बाई ग, माझे पाय आता खूप दुखायला लागलेत. ते म्हणतात चल बाई घरी, आता झेपत नाही आम्हाला तू. ते तुमचे ना माझ्या स्टूलचे पाय बोलताय. जाऊ दे. ए गप ना रे बा. मारील. वाढवा.
एक्सक्यूज मी जेंटलमन प्लीज ह्याचं काय लिसन हे बघा तुम्हाला पुढे जायचं असेल तर आमच्या कोण जेंटलमॅन नाही आहे. तसं नाही सॉरी काय ना घाई होती माझी फ्लाईट आहे 1 तासाने फ्लाईट आहे प्लीज मी थोडं जाऊन लगेच आलो असतो ना. माझं पण हेलिकॉप्टर थांबले मी काय करू सॉरी सांगतो मोठा हॅलो 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 हाय हॅलो बॉस हॅलो 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 हे आमचे सर आहेत पाटील सर. हॅलो कॉंग्रॅच्युलेशन्स चला ना फोटो काढूया. येस प्लीज ऐका फोटो काढाय घेऊन चालू 1-2 मिनिटात येतो लगेच. अरे 2 मिनिटात काय तू अर्धा तास थांबलो आम्ही इथे आम्ही असेच थांबलो आहे. नाहीतर का आम्ही रांगेत उभे तितका वेळ शुभेच्छा द्यायला आम्ही आयरे गैरे. हो ना आणि मी बघितलं मगासपासून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी हसताय खिदळताय किती वेळा फोटो काढताय रीला काढताय आम्हाला काय नाही आमचे आता जेवले पण नाही माहिती आहे. मान दिलाय त्याचा अवमान करू नका. मिशी वाढवली म्हणून दाखवायला नाही आलो इकडे मी. आपला काहीतरी थोडा वेळ द्या. काय तू काय जगातला पहिलाच वर लग्न करणारा 100 वेळाला कपडे बदलाय जाताय दिसतंय तसंच. तुला काय अक्कल आहे का मग पाय तुटायला माझं. थोडा वेळ द्या काहीतरी मॅनेज करतो. काय मॅनेज करणार तू काय मॅनेज करणार आहे. थोडा वेळ द्या एक फोटो काढून घेतो सरांसोबत. काढू आपण लगेच फोटो काढू. दत्तू मी पण काढा. दत्तू नको माझ्याकडे वेळच नाहीये मित्रा. हे बघ 1 तासात फ्लाईट आहे माझी. छान अभिनंदन तुमचं. मी निघतो मला वेळ होतोय. हा हॅपी मॅरिड लाईफ. नाही मी करतो मला थोडं उशीर होतोय. हा कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. चल मिळते. हा अतिशय उत्तम सांघिक सादरीकरण मस्त फारच भारी. प्रसाद अप्रतिम. मला फार आवडला हा प्रयत्न भयंकर आवडला. म्हणजे मला असं वाटतं की एक फिल्म असते मग फिल्मपेक्षा थोडीशी छोटी शॉर्ट फिल्म असते. शॉर्ट फिल्म मग त्याच्यापेक्षा छोटी असते त्याला आपण ॲड फिल्म म्हणतो. 10 सेकंदात 20 सेकंदात 30 सेकंदात मिनिटभरात सगळं काही तुम्हाला सांगायचं असतं त्या ॲड फिल्ममध्ये. मला आता असं वाटलं की मी 10 ॲड फिल्म्स ॲट अ टाईम बघतोय. एवढंसं होतं प्रत्येकाला पण त्याच्यात तुमचं अख्खं आयुष्य दाखवलं तुम्ही. तुमच्या घरचे कसे असतील तुम्ही घरच्यांशी कसे वागत असाल इथे येण्याच्या मागची तुमची मनस्थिती काय आहे समोर काय घडतंय त्या पलीकडे ती काय काय चाललंय हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं तुमच्या नजरेतनं आम्हाला दिसत होतं. त्यामुळे प्रचंड ताकदीचे तुम्ही सगळे नटनट्या आहात. आणि हा प्रकार गोस्वामीच करू जाणे या मंचावरती. त्यामुळे एकदा तुमच्या सगळ्यांसाठी प्रचंड टाळ्या. अवघड अटेम्प्ट होता पण तो करणं याची मला फार गंमत वाटली आणि तो तुम्ही सक्सेसफुली केलात. म्हणजे फक्त एका रिॲक्शनसाठी प्रियांका तू आलीस आणि ती रिॲक्शन इतकी बारीक आणि इतकी मायन्यूट होती ज्या पद्धतीने तू बघितलंस दत्तूकडे किंवा दत्तूची रिॲक्शन काय तो म्हटलं 10 वेळा कपडे बदलतो पण दिसतो तसाच. त्याच्यावर दत्तूची जी रिॲक्शन माइंड ब्लोईंग म्हणजे काय कॅरेक्टर केलंस तू पाम्या. कमाल ला जवाब माइंड ब्लोईंग. म्हणजे थोडक्यात खूप काही सांगणं जे असतं ना तसा फील आला मला. अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. सई कडक परफॉर्मन्स. मला ज्या पद्धतीने प्रहसन सुरू झालं एका फॉर्मेशनमध्ये दॅट वॉज समथिंग व्हिज्युअली डिफरंट आणि खूप मजा आली त्यांनी. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट आहे. ब्रिलियंट कॉन्सेप्ट वेगळी कॉन्सेप्ट काहीतरी वेगळं आज बघायला मिळालं. आणि इतका समर्पक सेट पण आहे की आतमध्ये चालू आहे आणि ती लाईन अशी बाहेर आहे. इथे काहीतरी थोडंसं फारच सगळं एकदम साजेसं होतं. म्हणजे एक परफॉर्मन्स सगळ्यांच्या टीमवर्कनी कसा उचलला जातो तसा सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांची कामं उत्तम. पम्या विशेष उल्लेख तुझा केलाच पाहिजे. एकतर मिशी खूप भारी दिसते वेगळाच दिसतो वेगळा माणूसच वाटतोयस तू आणि मस्त आवाज पण मस्त लावला होतास. प्रियंका अत्यंत सुंदर दिसतेस फार छान. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक मजा आली.
विनोदसारथी समीर चौगुले यांचा आज पुन्हा एकदा होणार आहे सत्कार आणि अर्थातच या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत विनोदाचे चौकार आणि षटकार. जे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. हॅलो. हा काय सांगतो? आले 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 सर आले सर आले. सोड सोड सर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. Yes, स्वागत. yes, yes, yes. सर मी रसिका वेंगुर्लेकर या संस्थेची अध्यक्ष हो आहे. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं. बोलणं झालं Right, right, होतं right. आणि हे हेमंत पाटील सर हे कार्यवाह आहेत. नमस्कार. नमस्कार सर. यावा. काय झालं सर? लिंबू पिळलं का शेकन केलं? नाही सर मी अदबीनं केलं सर. अदबीने हो दबीने केलं फक्त तुम्ही. नाही एवढं जोरात करतं का कोणी? नाही मी शेतकरीन सर. थोडासा शेती कामामुळे ना हातटणक झालाय सर. मग राग बैलावर काढा माझ्यावर कशाला काढताय ना असं करू नका ना. आल्या आल्या एकदम हे होतं ना. नाही होणार सर याच्या. ठीक आहे सर सर. आणि हे हरकत नाही. ठीक आहे हरकत नाही. नो प्रॉब्लेम. नाही, सांगते कसं. हे आहेत ना हे विराज जगताप आहेत आमच्या संस्थेचे माजी शिबिरार्थी सर. खूप उत्तम ऍक्टर आहेत सर. हो. अरे वा अरे वा. सध्या धूप आणि अगरबत्तीचा स्टॉल आहे बाहेर यांचा. म्हणजे बिझी आहेत. खूप खूप. वा 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 वा. मग 100% यशाची खात्री हे वाक्य कोणत्या कॉन्फिडन्सवर तुम्ही लिहिलेलं आहे तिकडे? सर जोरदार कॉमेडी करता तुम्ही. अरे काय करताय तुम्ही? हळूच स्वतःच्या ताकदीचा अंदाज नाहीये का तुम्हाला? असं करू नका. पडला असतं ना तिकडे. नाही नाही हरकत नाही. मला जरा लवकर जायचंय माहिती कारण इथून मी आता कल्याणवरून दहिसरला जाणार. परत तिकडे परत ट्रॅफिक वगैरे होतं ना. रात्री स्क्रिप्ट लिहायचंय. उद्या परत शूटिंग सुद्धा आहे. पटपट करा काय ते कार्यक्रम. सर तुम्ही स्थानापन्न व्हा. नाही नाही आधी बसू द्या त्यांना. तेच अर्थात तोच आहे तो. बस तू तिकडं बरं. सुरू करते कार्यक्रम. लवकर करा. सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. तर प्रेक्षको आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. समीरजी चौगुले यांचं मंचावर आगमन झालं. जोरदार टाळ्या. मी समीर चौगुले तुम्ही बसा ना. कन्फ्युज. प्रेक्षको समीरजी चौगुले यांची वेगळी वेगळी अशी ओळख मी काय करून देणार. पण मला माहितीये तुम्ही त्यांना बघत असताना तोंडात बोट घालत असणार. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? सर सर तुमचा कार्यक्रम जेवणाच्या वेळेला लागतो ना त्यामुळे असं कार्यक्रम बघता असं करून लोक बघतात सर कार्यक्रम. कराय मस्त आहे सर. नमस्कार. हा तर समीरजी चौगुलेंसाठी जोरदार टाळ्या. आपण लगेचच त्यांचा सत्कार करूया. मी पाटील सरांना विनंती करते शाल श्रीफळ आणि पुच्छगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या. हा फोटो काय येडायच करत? हळू करा ना जरा. सॉरी सर. एवढ्या जोरात घ्यायचं का जवळ? प्लीज जरा तुम्ही द्या. तुमच्या ना ताकदीचा अंदाज घ्या. टाळ्या. हळू हळू बाजूला झाले. होय येस. फोटा हळू झाला ना. परत तेच बोलताय तुम्ही. खूप जोरात हे करताय. हा अरे बापरे. हात काढा. तो नाही हो. हा हात काढा ना. असं कसा? तो तुम्ही 12 तास उभं राहा ना उन्हात. मला काय करायचंय? तुमचे हात तुमची कंबर आहे ना. असं नका करू यार. चला पटापटा. मी हा घेणार नव्हतो कार्यक्रम. चला चला प्लीज. होय होय. तर प्रेक्षको याच्यानंतर पुढे काय? हा ओळखा का पुढे काय? नाही ओळखलं मग मीच सांगते. आता की नाही आपण समीर चौगुलेंचं स्वागत एका छानशा कवितेने करणार आहोत. आपल्या संस्थेचे जे माजी शिबिरार्थी आहेत धूपवाले जगताप उर्फ कवी चिकडा हे एक छानशी कविता सादर करणार आहेत. जोरदार टाळ्या कवी चिकडासाठी. सर ऐका हा तुमच्यासाठी स्पेशली केली यांनी कविता. वाव. नमो नमस्ते सर. समीर चौगुले यांना नमन करून मी माझी कविता त्यांना अर्पण करतो. वा वा अशीच कविता करत राहा पुढे. छान होती. कविता पुढे आहे. पुढे कविता. अरे सर सुरू करतो.
समीर चौगुले आले कल्याण नगरा, करूया त्यांना मानाचा मुजरा. सोडले विरार त्यांनी आणि केलं त्यांनी दही. सर आणि आज ते झाले सुपरस्टार. दही सरला तुम्ही सुपरस्टार असं हे मग जुळवलं. थँक्यू सर. अजून किती कविता आहे सर? पुढे पटकन घ्या, आहे. पटकन घ्या, पटकन घ्या. त्यांच्या जोकवर हसून हसून आमचे गाल दुखले, पण त्यांच्या टकल्यावर जोक करून ते नाही ठकले. बस करा. उरलेली कविता व्हॉट्सअप करा मला. सुंदर सुंदर. मला मी आधी सांगितलं होतं हे सगळं ठेवू नका, मला खरंच जायचंय. हो संपणार. मला ना स्क्रिप्ट लिहायची, तिकडे सचिन मोठे सर वाट बघतायत, स्क्रिप्ट पाठवायची. नमस्कार सांगा. प्रेक्षक ऐकली का कविता? हा, विराज जगताप यांची कविता ऐकून काय वाटतं? ती कविता म्हणजे एक मधाचं पोळं आणि मस्त कविता. एकदम छान होती कविता, छान होती. आता पुढे काय असणार आहे? ओळखा बरं. ओळखलं तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या संस्थेने एकपात्री अभिनय स्पर्धा भरवली होती आणि त्यातली जी विजेती आहे तिला समीर चौगुले स्वतःच्या हस्ते बक्षीस देणार आहेत, तिचा गौरव करणार आहेत. आणि ती मुलगी इथे सादरीकरण सुद्धा करणार आहे. आणि समीर सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मला आजच कळलंय की त्या मुलीच्या आईने सांगितलं ती तुमची अत्यंत मोठी फॅन आहे. तर वेळ वाया न घालवता आपण तिला लगेचच मंचावर बोलवूया. आपल्या सगळ्यांची लाडकी प्रिया अर्थात पुपू. ये ग. ये बाबू ये ग बाळा ये. समीर सर ये बेटा ये. ये बाबू ये. घाबरले जरा. अगं घाबरू नको, समीर सर आहेत ते, फॅन आहे तू त्यांची. खरे खरे ते. ये ये पुपू ये ना. अगं ये ना का पुपू. इकडे मला. अरे घेऊन या तिला. तुम्हाला मी आधी पण सांगितलंय यार, स्वतःच्या ताकदीचा अंदाज घ्या. लग्न झालंय नाही करू नका. काय स्वतःची बॉडी आहे, काय आपली ताकद लागते आपल्याला आपलं कळलं पाहिजे. लहान मुलगी आहे ना ती, आधीच घाबरलेली आहे. सॉरी सर. ये नका बोल. ये काका आहेत बाळा, काही नाही करणार. ये लुलू. लुलू ये. पुप्पू सर. पुप्पू आहे सर. ये. रिलॅक्स रिलॅक्स. समीर चौगुलेच आहे मी. फॅन असणं माझी. हा हात दे, हात. येस येस येस. कमॉन कमॉन. येस येस. हाऊ डू फील? अरे पाणी आण, पाणी मारा, पाणी मारा. माझ्या चेहऱ्यावर मारलं पाणी, माझ्या चेहऱ्यावर. पाटील. अरे हिच्या चेहऱ्यावर मारा. कोण पडलंय बेशुद्ध? हा मारा मारा मारा. ऊस आहे का तो? एवढं पाणी मारताय? ऊस आहे का आग लागली आहे विझवताय? नका करत. ओ ऐका ना, ओ यांना जरा लांब ठेवा. लांब राहा तुम्ही जरा, लांब राहा. हे एवढं कोण करतो? नका करत जाऊ, लहान मुलगी आहे ना ती. ये बाळा, बस 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 बस. रिलॅक्स 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 रिलॅक्स. समीर चौगुलेंना भेटायचं होतं ना तुला? भेटायचं होतं की नाही? समीर चौगुले तुझ्या समोर आहेत की नाही मला सांग. कसं असतं मला माहिती आहे, तू टेन्स आहेस. आपण ज्याचे फॅन असतो तो माणूस समोर आल्यावर आपलं असं होतं. पण कसं असतं बाळा की श्वास आणि उच्छ्वास ह्या दोन नाण्याच्या बाजू असतात बेटा. तर त्या दोन नाण्याच्या बाजू असताना आपण आधी श्वास घ्यायचा, श्वासाच्या मागे उच्छ्वास फॉलो करतो श्वासाला. आणि तो म्हणजे तू दीर्घ श्वास घे बघू. दीर्घ श्वास घे. घे 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 घे. दीर्घ श्वास घे. येस येस तुला जमतंय बाळा. ये आईस्क्रीम खायचं नाही, नाक फुरफुरतंय. हा काळजी घ्यायची जरा. हा हा आता हे सो उच्छ्वास. ये फिलिंग बेटर नाव. हा हा हरकत नाही हरकत नाही. हा नाकातलं ऍडिशन निघेल तुझी पण. हरकत नाही हरकत नाही हरकत. हा हा आता बरं वाटतंय का मला? सांग तुझं नाव सांग मला. सांग 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 सांग. सांग बेटा सांग. माझं नाव आहे. गोड आवाज आहे. गोड खूप. किती गोड आवाज आहे हो तुझा, सर. कोकिळेसारखा आवाज आहे. तुझं नाव? प्रियदर्शिनी. हा 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 हा. गोपाळ कृष्ण. हा हो हो हो. पुढे
गोपाळ नको घाबरू नाही नाही ओके 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 टेन्शन नाही घ्यायचं बघ हे बघ बाळ कसं आहे माहिती का काका आहेत ना काका हा समीर चौगुले आवडतात की नाही आज आपला कार्यक्रम आहे कल्याणला काकांना जायचंय तिकडे दहीसरला मध्ये ट्रॅफिक लागतं की नाही मग ते तो घोडबंदर रोड लागतो म्हणजे उलटी असते क्रेन तिकडे झालेली आहे ना ट्रेलर बिलर उलटतो की नाही मग तिकडे ट्रॅफिक जाम होतं बेटा है ना काकाने कुठे जायचंय दहीसरला कुठे जायचंय दहीसरला हळू करा ना जरा हळू करा ना तुम्ही का असं करताय तुम्ही कुस्तीचा आखाडा आहे का मी प्रत्येक गोष्ट असं नका करू जरा तुम्ही पुढे या तुम्ही मागे जा नका करत जाऊ हे हा ते काकांना दहीसरला जायचं की नाही ते पट्टा पट्टा बक्षीस घ्यायचं हा बक्षीस आणा बक्षीस आण रे अरे बक्षीस आण रे बक्षीस सांग रे तुला हो दादा रांडुकर दिसलंय बंदूक मागवताय नाही ते एवढा जोरात कशाला बोलताय मग बक्षीस आणले बक्षिसाची एक डिग्निटी असते बक्षीस असं असतं ना ते असं नका करू जाऊ तुम्ही तर नका 22 वेळा केलं पाहिजे 23वी वेळ झाली आता नमस्कार करायची आल्यापासून तेच चाललंय घाबरायचं नाही बाळा हा समीर सर आपण तिला बक्षीस नंतर देणार आहोत त्या आधी सर तिचं सादरीकरण आहे खूप सुंदर ऍक्टिंग करते सर पण- थोडासा वेळ सर मी तुम्हाला सांगते सर उद्याची ती मुक्ती बुर्वे बघा तुम्ही एक तर भक्ती बर्वे म्हणा किंवा मुक्ता बर्वे म्हणा मुक्ती भुर्वे असं काहीच नाहीये जगात कळलं का तुम्हाला आणि पटापटा करा हे तुम्ही आधी सांगितलेलं नव्हतं ना हा सॉरी परफॉर्मन्स सॉरी सर थोडासाच वेळ आहे सर लवकर. छान करते सर ती Yes, एक छान करून दाखव हं, सरांना मस्त मस्त ये गे बाळा ये इकडे उभी राहा हा, करून दाखवा छान, छान. हा. एकदा- ए जोरदार टाळ्या वाजवा हा पुप्पू चला चला नमस्कार माझं नाव झालं झालं बेटा ते पुढे पुढे आता पुढे तुला शिकवीन चांगलाच धडा नाही नाही शिकवीन अरे शिकवीन यार, चांगलं. नको रिलॅक्स बेटा मी आहे ना बेटा ऐक काय झालं काय झालं काय झालं काय झालं ते घाबरली सर तुम्ही आलात ना सगळं पाठ होतं सर एकपत्री स्पर्धेत पहिला नंबर आला पण तुम्हाला घाबरायचं नाही घाबरते बाळा मी तुला सांगितलं ना घाबरायचं नाही मी आहे डोंट वरी सर 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 एक मिनिट मी तिला समजू येस 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 पुपू डोंट वरी तू करशील सगळ्यांनी चीअर अप करा पू 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 जग तिकडे पुपू म्हणते तुम्ही पॉपॉ कशाला म्हणताय नका करायचं हसण्यालाच अर्थ नाहीये काही तुम्हाला कळतंय का काही हसणं प्रतीतच करत नाही तुमचं जरा जरा हे घे बेटा हा नीट कर हा हा, छान घाबरू छान कर, नकोस घाबरायचं नाही. येस यू कॅन डू इट कम ऑन पटकन कर आणि चांगला शिकवीन धडा सुरुवातच चुकली आहे ना चांगलाच शिकवीन पुढे गडबडतं सगळं पटकन हा हा बेटा व्हेरी गुड हा घोडबंदर ट्रॅफिक लागतं ना बेटा चल 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 चांगलाच धडा काय झालं काय झालं काय झालं मला काय भीती वाटते मग बेटा काल स्क्रिप्ट मिळाली तेव्हा हे सांगायचं ना काल आधाशासारखं खसकन ओढून घेतलंस कॅरेक्टर आता मग काय करशील आता करावं लागतं की नाही मला सांग आणि या मंचावर भीती कुणाला वाटली पाहिजे याला हे बघ काळजी करायची नाही तुला टेक्निक सांगू का बाळा मी सुद्धा तुझ्या या फेजमधून गेलेलो आहे आपला समोर जर एखादा खूप सिनियर माणूस आला आहे मी सुपरस्टार आहे आय नो दॅट पण जर एखादा माणूस तुझ्या समोर आला एवढा मोठा दुर्लक्ष करायचं तो कोणीच नाही असं समजायचं बेटा कळलं स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा स्वतःवर तुझ्या स्वतःवर तुझा कॉन्फिडन्स पाहिजे कळतंय का तुला हा मी कोण आहे मी नाहीये सुपरस्टार आज समज समीर चौगुले सुपरस्टार नाहीये तू क्वीन आहेस या अख्ख्या रंगमंचाची कळलं का तुझ्यात कॉन्फिडन्स पाहिजे जमणार बेटा यू कॅन डू इट मी लहान होतो ना त्यावेळेला मला एकही प्राइज मिळालं नव्हतं पण आज तुला पहिलं प्राइज मिळालंय की नाही म्हणजे तू ग्रेट आहेस मी फालतूच आहे ओके असं समज समोर गेला अजिबात बघायचं नाही अरे हात कोण आहे समोर भाई मेरा परफॉर्मन्स दे गुंगी है ओके नीट करायचं करशील दॅट्स इट वा किती छान समजवलं सर हसते बघा ती आता व्हेरी छान गुड करणार ते असं काय लहान मुलांची सायकोलॉजी असते त्या पद्धतीने समजावं लागतं चल चल कमन लवकर टाळ्या वाजवायचा रेडी चांगला धडा शिक सुरुवात असं नाही करायचं तुला शिकवीन चांगलाच धडा नाही बेटा तुला काय सांगितलं आज तुला शिकवीन चांगलंच पुपू आता मान्यवरांनी काय सांगितलं कोण येतो समीर चौगुले 3 पाट आहे तो 3 पाट लायकी का त्याची अरे 1 नंबरचा फालतू माणूस आहे तो शपथ त्याच्या तोंडाकडे पाऊस नको तू काय आहे त्याच्या तोंडामध्ये पायासारखा अरे एकदम म्हणजे माझ्या दृष्टीला आता हळा या लायकीचा आहे तो हे कुणी सांगितलं बोल
सेलिब्रिटी सेलिब्रिटी काय वेगळा लागून गेला का तो? अरे त्याच्या डोक्यावर का 3-3 शिंग आहे? जास्त मला सांग ना. अरे त्याला काय 7-8 पाय आहे? नाही, तो बी माणूस आहे. तो बी किराणा खात असेल की नाही? अच्छा, काय? त्याच्यावरती कुत्रा भुकत असेल की नाही? अरे तुला काय वाटतं त्यानं आयुष्यामध्ये ना कॉमेडी सोडून काहीच केली नाहीये. हे काय? काहीच नाही केलं त्यानं. 1 नंबरचा कोंबड्या तो कोंबड्या. एवढं तुम्हाला बोलायला लावलं का? बरोबर आहे बेटा, बरोबर आहे. हे बघ यांच्याकडे बघ. बघ काय आहे चेहऱ्यावर? काहीच नाही, बघायचंच नाही. शिशी बघण्यासारखा चेहरा आहे का त्यांचा? नाहीच ना. फालतू माणूस आहे तो. लायकीच नाही जवळचं. तुला माहितीये का त्यांची बायको आणि मुलगा पण इज्जत देत नाही. अच्छा, देतात मला इज्जत. काय वाटत तुम्ही पर्सनली बोलताय? घाबरायचंच नाही अशा माणसं. काय येतं त्याला पुचपुच पुचपुच हे घे 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 घे. त्याच्याशिवाय काय करतो का तो? तू किती छान ऍक्टिंग करते. आपल्या शिबिरात किती छान छान शिकर. ह्याला दाखव, या माणसाला दाखवून दे किती छान ऍक्टिंग करते. करेक्ट. माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे दे. कोण आहे समीर चौगुले? अरे कोण आहे? त्याच्या बापाने अशी सनी वाजवली होती का? अरे छाट छूट नट आहे, त्याला घाबरायचं नाही. बिंदास कर. You can do it. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या कॉमेडीचा भरला एक घडा. मोठा समजतो स्वतःला ऍक्टर. 4 आयटम वर चाले तुझं करिअर. मस्त. तुझा 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 ह्याच्याशिवाय तुला जमतच काय स्किट्या? ऍक्टिंग सोड, तू खेळ जाऊन गोट्या. तुझा उतरीन सौदा माज. तू दिसलास की टीव्ही फोडून टाकीन आज. चेहरा आहे की टेंगुळालेला बटाटे वडा. तुला शिकवीन शिकवीन चांगलाच धडा. वा वा वा. परफॉर्मन्स पेक्षा वेगळं केलं पण काहीतरी अप्रतिम करून टाकलं. मस्त केलं. त्या काकांपेक्षा छान केलं. बक्षीस सर, तुम्हाला बक्षीस द्यायचंय तिला. सर सर प्लीज बक्षीस द्या सर. टाळ्या वाजवायच्या. टाळ्या 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 टाळ्या. सरांकडे बक्षीस घे. वा वा वा. घे घे. वा वा वा. लहान मुलगी बाहेर काढतो. वा वा, एकदम चिकना परफॉर्मन्स. मजा आली. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा? ऍक्च्युली ही ती कल्याणची एकपात्री स्पर्धा नव्हती. ही ऍक्च्युली तुमचेच 4 जणांची एकपात्री स्पर्धा होती. तुमचं एक वेगवेगळं पात्र तुम्ही साकारलं आणि ते अप्रतिम साकारलं. त्यामुळे ह्याचा जर मी जज असतो तर मी आत्ता खूप कन्फ्यूज झालोय की मी नक्की कुणाला बक्षीस द्यायचं. मस्त विराज, टेरिफिक, उत्तम स्टार्ट आहे. हेम्या काहीतरी भलतंच कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. रस्सा मस्त. पुपू सुपब. म्हणजे त्या मुलीचं घाबरलेपण, तिचं गांगरलेपण आणि त्यानंतर तिला आलेला ओव्हर कॉन्फिडन्स, हा ग्राफ माइंड ब्लोईंग होता, माइंड ब्लोईंग. समीर, तुला कुठल्याही स्किटमध्ये कुठल्याही रूपात टाका, यश 100%. म्हणजे तू त्या मुलीला समजावतानाचा काय मानसोपचार तज्ज्ञ पण वाटलास आणि तिकडे आम्हाला घोडबंदरवर आडवा ट्रक त्याचा ड्रायव्हर पण तू दाखवला. इतकं तुझं कसब आहे ते. मजा आली. वंडरफुल. सई वाह परफॉर्मन्स होता. फार मजा आली. हेमंत, आतला काहीतरी शिफ्ट झालंय आणि तो शिफ्ट अमेझिंग आहे. कीप इट अप. आणि ते दिसतंय, ते जाणवतंय. फार मजा येते तुम्हाला आजकाल बघताना. असाच परफॉर्मन्स आता अपेक्षा वाढवल्यात तुम्ही तर त्याला खरे उतरा प्लीज, ही माझी कळकळीची विनंती आहे. विराज, मस्त. ॲज पशाजी सेड, फारच भारी केलंस तू. म्हणजे जितके पंचेस तुझ्यावरती असतात तेवढे तू जेव्हा खोडतोस तेव्हा मला खूप मजा येते आणि आज तू खोडलेस, त्याची खूप मजा आली. रस्सा मस्त, वेगळंच होता कॅरेक्टर. आवाज पण खतरनाक लावला होतास. प्रियदर्शनी, मला तू न बोलता जे काही बोललीस ते खूप आवडलं. म्हणजे तुझ्या एंट्रीपासून ते जोपर्यंत तुला शब्द नव्हते, फॅन्टॅब्युलस. मला पुपू परत पाहिजे 100%. फार मजा आली. आणि समीर दादा, वी लव्ह यू. मजा आली. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज येणार आहे एका शेफच्या किचन मध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची खुसखुशीत रेसिपी अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येतात दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हॅलो, वेलकम टू
तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी तुमचा लाडका शेफ शेफ टोनी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे खादाड बोका. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड बोकामध्ये. मित्रांनो, खाणं म्हणजे जगणं आणि जगणं म्हणजे खाणं. एम आय राईट प्रसाद सर? एक्झॅक्टली. जसं 5 मैलावर भाषा बदलते तशीच प्रत्येक जेवणाची रेसिपी सुद्धा बदलते. म्हणून आपण जर जगात सगळीकडे जाऊ शकत नाही तर जगभरातल्या प्रसिद्ध फेमस अशा रेसिपीज मी इथे तुमच्या सोबत करत असतो आणि इथे मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण या रेसिपीज करून घेत असतो. आज सुद्धा आपल्यासोबत आहेत एक प्रसिद्ध रील स्टार मोना मॅडम. कट करायला अनाउन्समेंट काल मी करतोय मी काल लिहून दिलेली तुम्हाला ती नाही मला स्क्रिप्ट मध्ये वेगळी होती ना. मी कालची कशी? अरे नाही ते मी ठीक आहे मीच करतो. तसंही तेवढंच असतं मला ते मी करून घेतो पटकन. तर लेडीज अँड जेंटलमेन गर्ल्स अँड बॉयज मेक सम नॉइज फॉर सोशल मीडिया की शान लाखो दिलो की जान तरुणांच्या हृदयातला मदनाचा बाण मोना डार्लिंग. सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. ओ माय गॉड. हेलो गाइस. हेलो हेलो. इलू 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 इलू. हे मू सा फिर इलू इलू. मला पण बोला ना इलू इलू टू. 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 ओ माय गॉश. तुम्ही पण म्हणा ना इलू इलू टू. म्हणजे ओ माय गॉड. नाही इलू इलू टू नाही माहिती. रागावू नका मॅडम. ओके ओके. सौदागर बघितलं नाहीयेत का तुम्ही? हो पाहिलंय ना. इलू का मतलब आय लव्ह यू. ओ येस येस आय एल यू आय लव्ह यू. थँक्यू. मला ऍक्च्युली पटकन आठवलं नाही कारण मी खूप सिनेमे पाहत नाही त्यामुळे. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. कसं असतं नर्स असल्यामुळे तुम्हाला ते सिनेमे बघता येत नाहीत ना. नर्स? कोण नर्स? मी? हो तुम्ही. म्हणजे मी जेव्हा ऍडमिट होते ना डॉक्टर कडे गेले होते. मला ना गेंडू झालेला. गेंडू? डेंग्यू? ती झाली खूप आजारी होती. म्हणजे ती नर्स होती ना तिने पण अशीच टोपी घातली होती. तिने मला इंजेक्शन दिलं. ओ माय गॉड खूप दुखलं मला. नाही नाही तुमचा गैरसमज होतोय. ही जी टोपी आहे ती नर्सची नाहीये ती शेफची टोपी आहे आणि मी आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका शेफ. मी शेफ आहे ना तर मी हे बोलणार ना. तुम्ही शेफ आहे? हे इकडे एकटे शेफ आहेत? हा मॅडम. म्हणजे आपण अनशेफ आहोत? ओ माय गॉड मॅनेजर तुम्ही मला अशा ठिकाणी काढलंय जिथे आपण अनशेफ आहोत. मॅडम मला कल्पना पाहिजे. ते सेफ नाहीये ते शेफ आहे. शेफ शेफ म्हणजे आचारी. मी आचारी आहे. म्हणजे अगदीच सोपं करून सांगायचं तर बावरची. ओके. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू. ती आरची. बावरची बावर. मी सांगतो त्यांना. त्या जरा निरागस आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगावं. मॅनेजर शट अप. थँक्यू मॅडम. मॅडम तुम्ही हॉटेलमध्ये जाता आणि ते किचन मध्ये एक माणूस जेवण बनवत असतो ज्याला तुम्ही सॅन्टा क्लॉज म्हणता. ते फक्त त्यांना शेफ पण म्हणतात. सॅन्टा क्लॉज आहेत जेवण बनवणारे. ओ माय गॉड. पण त्यांना शेफही म्हणतात. आय लाईक इट. एक मिनिट. मुळात किचन मध्ये सॅन्टा क्लॉज असतो तो आम्ही असतो. मग तो खरा असतो तो कोण असतो? तो एक मिनिट. हे शेफ आहेत मग आता हे मोठे होतील तेव्हा आपण यांना बडी शेफ म्हणायचं. $50,000 मॅनेजर. थँक्यू मॅडम. थँक्यू. कल्पक आहेत मॅडम. ह्या कल्पक नाहीयेत. ह्या नाहीयेत कल्पक. ह्या नाहीयेत कल्पक. पण मित्रांनो हरकत नाही आपण कार्यक्रमाकडे वळतो. येस तर मित्रांनो हरकत नाही आपण कार्यक्रमाकडे वळूयात. आता आपण आपल्या महत्वाच्या शो कडे वळणार आहोत. आपला लाडका शो. मॅडम कार्यक्रमाकडे वळूया म्हणजे तसं नाही. वळायचं असेल तर इथं असं वळा. असं
हा ओके मॅडम. ओके ओके फाईन. प्लीज तुम्ही इथे बरा प्लीज. ओके. या मुद्दाम करतायत? नाही. ओके. हरकत नाही. तर मित्रांनो आता आपण शोकडे वळूयात. येस, आपण शोकडे वळूयात. आता आपण मॅडम कडनं म्हणजे मोना मॅडम कडनं त्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत की त्यांना काय बनवायला आवडतं. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे. मला सांगा तुम्ही घरी काय बनवता? मी रीला बनवते. रीला नाही नाही घरी येस मी रीला मॅनेजर शूट करतात हो की नाही? नाही 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 घरी जेवणात काय बनवता? ऐका ना, त्यांना स्वयंपाक वगैरे करता येत नाही असले प्रश्न त्यांना विचारू नका. कार्यक्रम पुढे न्या. अरे पण येस. हॅलो हाय मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात खादाड बोका. तर मला तुम्हाला हे विचारायचं, मला ऍक्च्युली तुम्हाला विचारायचं आहे, यांना खरंच पाककला येत नाही मग कार्यक्रम कसा होणार? एक्सक्यूज मी. येस सॉरी. मला येते पाककला. येते? या ऑफकोर्स मला माहिती आहे काय असतं ते. काय? बॉम्ब बनवायचा आणि असं बॉर्डर असते त्याला हळूच क्रॉस करायचं आणि बोटीत जायचं. नाही 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 मॅडम, तुमच्या लक्षात नाही येत आहे. पाककला म्हणजे हे स्वयंपाक मुतपाक खाना. ओके ओके फाईन. पण मला आवडत नाही ते. म्हणजे माझा जीव असं घुसमटतो त्याच्यामध्ये. आणि पब्लिक मुतपात खाना असेल तर मी जात पण पब्लिक मुतपाक खाना म्हणजे एक मिनिट, तुम्ही काय समजताय मुतपाक खाण्याला? नाही 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 तुम्ही मुतपाक खाना आणि वेगळ्या गोष्टी आहेत. मुतपाक खाना म्हणजे किचन. ओके. आणि मग मटन म्हणजे? चल ये शोकडे, चल ये चल ये 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 ये. मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या शो. त्याचं नाव आहे खादाड बोका. तर आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तुम्ही इकडे या प्लीज. येस. तर आता आपण काय रेसिपी बनवणार आहोत? तर आपल्याकडे 4 कार्ड्स आहेत, त्याच्यात प्रत्येक रेसिपीचं नाव आहे. मोना मॅडम जे कार्ड निवडतील त्यातली रेसिपी आज आपण तयार करणार. ओह माय गॉड, मी करणार आहे हे सगळं? येस. ओके रेडी रेडी. ओके. माय गॉड, तुम्हाला बनवायचंय पोटऱ्यांची बुर्जी. पोटऱ्यांची बुर्जी? पोटऱ्यांची बुर्जी. टफ. पोर्शे टॉप ब्रुजी आहे ते. माय बॅड. आय एम सो सॉरी. पोर्शे टॉप ब्रुजी इट्स अन इटालियन सँडविच. पण मला इटालियन नाही आवडत. मला ते आवडतं. हे काय? चायनीज. मला खूप आवडतं चायनीज. ओके शट अप मॅनेजर. पण ऐका, कट कर ना 2 मिनिट. ऐका ना, त्यांना समजवा की आपण इथे आता जेवढं लिहून घेतलंय, ज्या रेसिपीज ठरलेल्या आहेत त्याचंच सामान आणलेलं आहे. चायनीज नाही बनवू. काय बकवास शो आहे मॅनेजर. मॅडम 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 तुम्ही दुसरं कार्ड निवडा ना. हा दुसरं कार्ड त्याच्यात असेल कदाचित. दुसरं असेल. ओके ओके मी दुसरं निवडते. फाईन फाईन. इंटरेस्टिंग आहात तुम्ही, मला खेळलेलं आहे. येस. तर आता या कार्ड मध्ये मॅडमची रेसिपी निवडणार आहे. येस. ओके येस. ओके येस. ओ टफ. तुम्हाला बनवायचंय सायमन गो बॅक. सायमन गो बॅक. सॅल्मन ग्रीक आहे हे. सॅल्मन ग्रीक मित्रांनो, सॅल्मन ग्रीक फारच सुंदर डिश आहे, लक्षात घ्या. ओके. मोनापेक्षा सुंदर आहे. मग तिला बनवाच. बनल्यानंतर कळेल मोनापेक्षा कोणीच सुंदर नाहीये. घेतो, बनवायला घेतो. या चला. ओके येस. तर आता आपण बनवणार आहोत सॅल्मन ग्रीक. आता सॅल्मन ग्रीक बनवायचं म्हणजे काय करायचं? तर घ्यायचे 6 टोमॅटो. मला एक प्रश्न विचारू? येस. टोमॅटोला टोमॅटो का म्हणतात? मोटॅटो का नाही म्हणत त्याला? आपण त्याला पोटॅटो पण म्हणू शकतो ना? काय प्रश्न आहे? आता टोमॅटोला टोमॅटोच म्हणणार ना, त्याला का आपण वेगळं काहीतरी म्हणायचं? तसं नाही. म्हणजे आता समजा टोमॅटोला मोठं होऊन असं वाटलं की आपण गाजर व्हावं, काकडी व्हावं, लिंबू व्हावं तर? वा वा मॅडम. हे वा काय वा. मला एवढेच म्हणायचे की आता माझं लहानपणीचं नाव होतं मोनिका. मी मोठी झाली, मला वाटलं माझं नाव असावं मोना डार्लिंग. अरे पण ते तुमच्या बाबतीत ना, असं प्रत्येकाचं नाही होत. आता हे जनमानसाने ठरवलंय. हे टोमॅटो, हा कांदा, ही काळी मिरी. हे शी, कसे आहात तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाही? मला व्हेजिटेबलिस्ट. व्हेजिटेबलिस्ट म्हणजे रेसिस्ट, कम्युनिस्ट, फेमिनिस्ट, व्हेजिटेबलिस्ट. तुम्हाला उठून कोणी पण आलं आणि तुम्हाला हडक्या डांबर बोललं, तुम्हाला आवडणार आहे? व्हेजिटेबलिस्ट. तुम्ही तिला काळी मिरी का बोला? से सॉरी टू हर. से सॉरी राईट नाव या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर. आज तुम्ही तिला सॉरी बोलायचंय. हिला? हो.
खाताना चुकून तोंडात आल्यावर जिला मी करतो तिला. एक्सक्यूज मी, कसं बोलताय तुम्ही? तिला तुला वाईट नाही ना वाटत आहे? आय एम सो सॉरी. ते तुला सॉरी बोलतील. मॅनेजर, आजपासून हिचं नाव आहे गोरी मिरी. सॉरी कळवतो सगळ्यांना. गोरी मिरी? येस, सॉरी बोला. अरे का बोलायचंय मी का म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी गाणं पण बनवून ठेवलंय, त्याच्यावर तुम्ही सॉरी नाही बोलू शकत? आय एम सॉरी. आय एम सॉरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बरं वाटतंय ना? येस, आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. लक्षात घ्या, आपल्याला हे टोमॅटो पुढे म्हणजे पुढे नाही जायचंय. टोमॅटो घ्यायचे आहेत आणि या टोमॅटोचे बारीक बारीक काप करायचे आहेत, कारण आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे. ओ माय गॉड, असं पण असतं? असं रिअली असं असतं? म्हणजे मी आजपर्यंत ना श्रीखंडपुरी ऐकलं होतं, शेवपुरी ऐकलं होतं, भेलपुरी ऐकलं होतं, दहीपुरी ऐकलं होतं. टोमॅटो पुरी इंटरेस्टिंग आहे. मॅनेजर शेफ धोनीला काय होतंय? बाप धोनी. आय एम रिअली सॉरी, पण नाहीये ना मी धोनी. शेफ टोनी आहे की नाही? हरकत नाही. तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. लक्षात घ्या, फार महत्वाची रेसिपी आहे सॅल्मन ग्रीक. मला फार आवडते. तर आता आपण टोमॅटोची प्युरी करणार आहोत. ओके, मी काय म्हणते, तुम्ही हे करा, टोमॅटो कापा, मी टोमॅटोवरचं गाणं गाते. टोमॅटोचं कुठलं गाणं आहे? ते गाणं आहे ना, तुम्ही कापा ना. हा कुठला टोमॅटो आहे जो बाबूलचा ड्रेस विसरलाय आणि पियाचा घेर आवडलाय त्याला? हा कुठला टोमॅटो आहे? काही गाणं आहे? प्लीज इथे या. ए बाकीचं सगळं कट कर, महत्वाचं तू हे कर रे, शूट कर. चल. तर मित्रांनो, आपण कुठे होतो? टोमॅटो. नाही. तर मित्रांनो, टोमॅटो. तर लक्षात घ्या, आपण टोमॅटोची प्युरी करण्याआधी आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, तो छान ग्राइंड करायचा आहे. टोमॅटो प्युरी करायची म्हणजे काय करायचं, तर टोमॅटोला एकदम पातळ करायचं. टोमॅटोचा बेसिकली ज्यूस करायचा. टोमॅटोचा ज्यूस कोण पितो? ज्यूस नसतो द्यायचा. पुढे चला राहू देते. हरकत नाही. तर ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अजवाईन. नाही काय टाकावं लागणार अजवाईन? अरे टोमॅटोत अजवाईन टाकायचा. कसं बोलता तुम्ही? कसं बोलतो? काय तुम्हाला लाज नाही वाटत काही बाई बोलायला? तुमचा फॅमिली शो आहे ना कुकिंगचा. मोना डार्लिंगची ना रेप्युटेशन आहे, आलतू फालतू कार्यक्रम मध्ये येत नाही. मॅनेजर, कुठे आणता तुम्ही मला? ए मोना डार्लिंग, काय बोलताय ते? अजवाईन. तू समजते ते वेगळं आहे. अजवाईन म्हणजे ओवा. मॅडम. ओके, लाईक दॅट. ओके, आय एम सो सॉरी. पण एक विचारू का पटकन? बोला. म्हणजे त्यांनी काय केलं एवढं की त्याला सगळे ओ वा म्हणतात? मरायला बोलतात ओवा. वाटेल तेव्हा ओवा बोलतात. उद्यापासून सगळे ओशी म्हणतील. एक्सक्यूज मी, तुम्ही त्याच्या कन्सर्न शिवाय त्याला शी बोलू शकत नाही. व्हेजिटेबलिस्ट. अरे मॅडम, ओवा स्पाइस मध्ये येत असल्यामुळे आपण त्यांना स्पायसिस्टही म्हणू शकतो. शट अप मॅनेजर. तुम्ही पुस्तक वाचलं नाहीत का मला माझं, की मी लिहिलेलं ते स्पाइस? एक मिनिट जरा तुम्ही इकडे. तुम्ही लिहिलेलं पुस्तक तुम्ही त्यांना वाचायला देता, असं काय पुस्तक लिहिलंय तुम्ही? नाही, माझा अभ्यास आहे व्हेजिटेबल्स आणि फूड कल्चरवर. फूड कल्चरवर अभ्यास आहे तुमचा? हा, माझा प्रबंध आहे सर. कुठला? पाषाणकालीन युरो एशियाई पाककृती आणि मध्ययुगीन अन्न संकलन व्यवस्था यांचा तुलनात्मक उहापोह आणि तात्कालीन आफ्रो अमेरिकन जेवणावली यांचे व्यवच्छेदक विश्लेषण असा अख्खा माझा प्रबंध आहे, ज्याचं नाव आहे कुक 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 कढई के अंदर क्या है. हा इतका अभ्यास आहे तुमचा? माझा गाढा अभ्यास आहे सर. जेवण या शब्दावर? जेवण. अरे मग जर अरे इतकं रुचकर मेंदू असताना ही 3 दिवसापूर्वीची शिळी भाकरी का खाता तुम्ही? पैसे? असे कितीचे पैसे मिळतात? 45.5 लाख रुपये. वर्षाला? नाही, आठवड्याला. तुला एक सांगू का मित्रा? 2 सांगा. लाचार. दुसरं? ए लाचार.
ओ माय गॉड मॅनेजर हे शेफ टॉमी तुमच्यावर चिडले काय? तुझा बाप टॉमी. आपण पुढे जाऊया. पुढे जाऊया. युजलेस. काय आहे पुढे? हे टोप आहे. हा टोमॅटो आहे. चल कापला मी. बघ घेतला टोमॅटो कापला. तुम्हाला काय वाटेल ते करा टोमॅटोचं. नुसता कच्चा खाल्ला तरी चालेल. टोमॅटो कच कापायचा आणि मग त्याची प्युरी करायची. मग त्याच्यात चल तू कर. तुला बोलवलंय ना रेसिपीसाठी. धर घे. हा अजवाईन घे 1 चमचा टाक. अजवाईन घे. हा आणि 1 चमचा टाक. चमच्यात अजवाईन घे. आता 1 चमचा टाक. हा चमचा नाही टाकायचा आहे. ओके मग मी हा चमचा टाकते. अरे हे चमचे नाही टाकायचे. मग मी असा चमचे टाकू? अरे नाही. सर हे बावळटपणाचं लक्षण आहे हे. मॅडम मी आलो 2च मिनिटं द्या. त्यांच्याशी जरा नीट बोला. त्या सगळ्याचा शब्दशः अर्थ घेतात. इतका खूप घेतात. मर या शब्दाचा घेईल. तो सोडून सगळ्या शब्दांचा घेतात त्या. अहो त्यांच्या आईने एकदा त्यांना सांगितलं होतं चहा हवा असेल तर 2 कप टाक. हा मग त्या बाहेर गेल्या आणि 2 कप टाकला. एकदा म्हणाले की कुकरला भात लाव. त्यांनी बाहेरून भात मागवला आणि त्या एक शीत कुकरला लावत होत्या. कुकरला भात लावणे. हे मला काळजी वाटायला लागली हिच्या माऊलीची. नाही कशी जगत असेल ती. नाही त्या हयात नाही आहेत आता. हो आय एम सो सॉरी. नाही कशामुळे काय झालं होतं? मॅडमचीच कृपा. आईंनी त्यांना सांगितलं की गॅस पेटव. त्यांनी गॅसवर रॉकेल ओतलं आणि पेटवला. शब्द जपून वापरा म्हणूनच सांगतोय तुम्हाला. पटकन संपवतो मी हा शो. फक्त ओव्याची भाजी नाही करायची आपल्याला. टोमॅटो महत्वाचा आहे. ओके मग मी टोमॅटो पण नुसता टोमॅटो टाका. नुसता टोमॅटो टाका. त्याच्यात नुसता ओवा टाका. गॅस पेटवू नका. काशी करा तुमची आणि मग त्याच्यात 1 मेयोनीज टाका. मला मेयोनीज पण खूप आवडतं. मलाही आवडतं. मॅनेजर खादाड बोका मेयोनीज. वा मॅडम वेगळी हरकत घेतली. मॅनेजर चायनीज. क्या बात है मॅडम. क्या बात है. इथनं निघ माझा. प्रसाद काय म्हणाल? मला त्या देशात जायचंय जिकडे पोटऱ्यांची बुर्जी मिळते आणि सायमन गोबॅक ही डिश मिळते. हे कुठे मिळतात हे पदार्थ? वा वा वा. अभिजित पवारसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. फार मस्त पंचेस होते काही मधले. आणि राऊत जेवणाबद्दल मीठ जर स्वतः असं म्हणाल की मला तेवढंच असतं तर कसं चालेल? या सिरीजचं जे जेवण आहे त्यातलं मीठ आहेस तू. त्यामुळे तू पाहिजेच. आणि तुझं तेवढंच असणं परफेक्ट रुचकर बनवतं ही सिरीजची डिश. थँक्यू. अफलातून. शिवा अडाणीपणा सुंदर कसा असतो हे तुझ्याकडे बघून शिकावं. थँक्यू सर. म्हणजे इतकं अडाणी पात्र तू इतक्या सुंदरतेने प्रेझेंट करतेस की क्या बात आहे. वा वा वा. बहारदार. पीपी फॅन्टॅस्टिक बेरिंग होतं आणि लाजवाब रिॲक्शन्स होत्या. कीप इट अप. मजा आली. डिलिशियस परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. मोना डार्लिंगला खूप दिवसांनी भेटलो. राऊत मस्त. खूप छान नेहमीप्रमाणे. आणि ते टायमिंग म्हणजे मी ऑडियन्स बनून जाते की आता हा सांगणार ह्याचा पगार. मग आज किती असेल हा पगार. मग आज ह्याचे स्पेशालिटीज काय असतील. वी लुक फॉरवर्ड टू दीज थिंग्स. पीपी मस्त. खादाड बोका हा कार्यक्रम फारच सुंदर आहे. याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्या रात्री. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.